स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक. स्वराज मराठी. एक वर्षापासून तडीपार आरोपी देशी कट्टा आणि जिवंत काडतूस बाळगून शहरात फिरत असलेल्या आरोपीला गिट्टी खदान पोलिसांनी अटक केली आहे. मनीष उर्फ लक्की पिल्ले असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. गिट्टी खदान पोलिसांचं पथक गस्त घालत होतं. गिट्टी खदान परिसरात एक तडीपार आरोपी देशी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलीस तेथे गेले असता आरोपी लक्की पळून जात होता. पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतला. लक्कीची अंगझडती घेतली असता एक देशी बनावटीचं रिव्हॉल्व्हर, एक जिवंत काडतूस त्याच्याकडून जप्त करण्यात आलं. आरोपी काही घातपात करणार होता का याचा तपास सुरू आहे. आरोपीचं नाव मनीष उर्फ लक्की गुरु पिल्ले हा आरोपी आहे. हा 1 वर्षापासून त्याला तडीपार केलं होतं. हा बॉडी ऑफेंडर आहे, म्हणजे याच्यावर शरीराविरुद्धचे गुन्हे आहेत. आणि आम्हाला अशी माहिती अगोदरपासून होती की हा तडीपार आरोपी आहे. आणि हा तडीपार असताना सुद्धा म्हणजे पोलीस स्टेशन गिट्टी खदानच्या हद्दीमध्ये चोरून येत आहे आणि तो कुठल्या तरी क्राईम करण्याचे बेतात आहे अशी आम्हाला माहिती होती. त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही काल ट्रॅप लावला आणि त्याला ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस आम्हाला त्याच्याकडून रिकवर झालेला आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर आर्म्स ॲक्ट आणि मुंबई पोलीस कायदा याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले. तो सध्या आमच्या ताब्यात आहे आणि तडीपारीचा भंग केल्याचा तो सुद्धा आम्ही त्याच्यावर एक गुन्हा दाखल केलेला आहे. तर त्याच्याकडे कट्टा मिळाला म्हणजे काही मोठी नेमकी घटना किंवा घातपात करण्याचा उद्देशाने तो होता असं काही माहिती आली नाही. आता ते आम्ही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आमचं. ठीक आहे, काल आम्ही त्याला अरेस्ट केलं. त्याने कुठून कट्टा आणलेला आणि त्याचा उद्देश काय होता, मोठा घातपात करण्याची तरी अद्यापर्यंत उघड नाही आलं, पण एक दहशत निर्माण करणं हा असू शकतो कदाचित. ते आम्ही इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते येऊन जाईल नक्की कशासाठी आणलं होतं. तो अजून तपासाचा भाग चालू आहे आमचा.